आमचा उपोषणाला बसण्याचा असा उद्देश आहे की महाराष्ट्र राज्य सरकारने जे आमच्यामध्ये भांडण लावून दिलेलं आहे ते रद्द केलंच पाहिजे। अ ब ड क हे उपवर्गीकरण हे सरकारने रद्द केलं पाहिजे। शासनानं हा निर्णय रद्द केला पाहिजे म्हणून आम्ही उपोषणाला बसतो। तुमच्या विरोधात हा उपोषणाचा निर्णय घेतला आहे। जोपर्यंत आम्हाला तिकून समजा काही निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही असंच उपोषण सुरू ठेवणार आहे। मी उमेश सुखदेव सुतार जाफराबाद तहसील कार्यालय समोर स्वतः 3 दिवस आमरण उपोषण केलं। त्यानंतर या ठिकाणी या आमरण उपोषणाची समस्त बौद्ध समाज बांधण्याची दखल घेऊन या ठिकाणी साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। आज या उपोषणाचा 13वा दिवस असून या ठिकाणी आज आमच्या बौद्ध महिला या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी या साखळी उपोषणात सहभागी झालेले आहे। तर मी राज्य शासनाला या ठिकाणी आव्हान करतोय की जर ते पाण्या पावसाचे दिवस असताना जर आमच्या माय माऊली या ठिकाणी तुम्ही अशा जर बसून ठेवत असाल तर आम्ही शासनाला या ठिकाणी समस्त बौद्ध समाज बांधवांचा इशारा देतोय की तुम्ही ते तात्काळ जे उपवर्गीकरण चालू केलं हे तात्काळ तुम्ही थांबण्यात यावे। एका समाजाचा लाभ तुम्ही जर करत असाल तर 57 जातीचाही तुम्ही विचार करावा, कारण की उपवर्गीकरण व्हावं फक्त एकच समाज म्हणत आहे आणि एसटी मध्ये 59 जाती येते, 59 जाती 58 जणांचा विरोध आहे। आज जो काही आमचा मुंबईमध्ये मोर्चा निघतोय या ठिकाणी फक्त बौद्ध समाजच नाहीये तर समस्त 58 जातीचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। तसंच या उपोषणाला नेमकाच मला सकाळीच कॉल होता हिंदू खातिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष ते सुद्धा या ठिकाणी सहभागी होणार आहे। त्याचबरोबर असा जो तुम्ही गैरसमज करताय की फक्त बौद्ध समाज विरोध करताय तर बौद्ध समाजाचा विरोध नाहीये तर 59 पैकी 58 जातीचा विरोध आहे। या ठिकाणी बौद्ध, चर्मकार, खातिक, कैकाडी जे काही इतर घटक पक्ष आहेत तेही ठिकाणी या ठिकाणी उपोषणात बसणार आहे। आणि या ठिकाणी आज संपूर्ण महाराष्ट्र राज्याला सांगू इच्छितो आमच्या जोखेड येथील महिला या ठिकाणी आल्या त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा दिवसभर या ठिकाणी थांबून जे काही उपोषणाला साखळी उपोषणाला त्यांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल मी त्यांचा जाहीर आभार मानतो।